मोरया. सुख करता दुःख करता वार्ता विघ्नाचे नर्वे परवे प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर वृषंदुराचे कंठी धळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगळमूर्ती ओ श्री मंगळमूर्ती दर्शन मार्तन मान कामना पुरती जय देव रत्नाक चितपरा तुझ गौरे कुमरा चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हिरे दाडित मुकुट शोभा तो भरा रुंदुणते नो पोरे चरणी घागरिया जय देव जय मंगळमूर्ती हो श्री मंगळमूर्ती दर्शन मार्तन मान कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबरपणे वरवंदना सरळ सोंड वक्र तृंडैत्रे नयना दास रामाचा वाटपाये सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सरवर वंदना जय देव जय मंगळमूर्ती हो श्री मंगळमूर्ती कामना पुरती जय देव लौतवते विक्राळा ब्रह्मांडे माळा विषय कंठ काळ त्रिनेत्रे ज्वाळा लावण्या सुंदर मस्तके बाळा चैतुनिया दळ निर्मळ वाये डुलडुळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैने विशाळा अर्धंगे पार्वते सुमनांच्या माळा विभूतीचे उदळण चितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उम्मा वेळाळा जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा वावरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दैवी दैत्य सागर मंथन पै केले त्यामागी अवचेत ललसा पडले केत्वा आस्वरपण प्राशन्न केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रंबर पणिवार सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मनोदन सुखकारी षटकोचे भेद वाचे उच्चारी रघु तिलक राम दास अंतरी जय देव जय शिवशंकरा आरती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव त्रिगुणात पारी अनाथनाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्मा मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुर मदने सर्वारीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भवनी पाता तुझ ऐसे नाही सारी श्रमले परंतु ना बोलवे काही साई विवाद पडता पडलो प्रवाही ते तो भक्ता लागे पाऊस लवलाई जय देवी महिषासुर मदने सर्वारीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशे नित्लाशा क्लेशापासून सोडी तोडी बहुपाशा अंबे तुझ वाचून कोण पर विलाशा नरर कल्याण झाला पद पंकजलेशा जय देवी महिषासुर मदने सर्वारीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिगुणात्मक त्रैमूर्ते दत्ता आदाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेते ना शब्दा ए अनुमाना सर्वर मुनि योगी समाधिनी ध्यान जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता हल्ली बहुचिंता जय देव सभ्याय अभ्यंतरे तो एक दत्त अभ्यागासी कैचे ना कळेली मात पराई परतली कैचा येत जन्म मरणाचा पुरलाचे यंत जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता हल्ली बहुचिंता जय देव दत्ता येऊनिया उभा टाकला सद्भावे साष्टांगण प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा पेरा चुकविला जय देव जय श्री गुरु दत्ता ओ स्वामी अवधूता हल्ली बहुचिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाचे झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरु दत्ता आरत्यो माळिता हल्ली बहुचिंता जय देव छत्राने उलडाणे हुंकार बधणे करी डळमळ भूमंडळ सिंधू दळगंगणी कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवने सरवर नरने चाचरता झाल्या पळणे जय देव जय हनुमंता तुमचे प्रसादे ना बेकृतुंता
जय देव दुम दुमले पाताळे उठला प्रचशब्द तरतरीला धरणे धर्मानेला खेद कडाडले पर्वत उडगण उच्छेद रामे रामदासाचा शक्तीचा बोध जय देव जय हनुमंता तुमचे प्रसादे ना बेकृतुंता जय देव घालिंग लोटांगण बदीन चरण डोळ्याने पायीन रूपा तुझे प्रमे अलिंगन अनेन पुजेन भावे वाळीन मणे नमा श्रीधर माधव गोपिका वल्लभम दनके नायक मध्ये हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण राधा कृष्ण हरे हरे मोरया रे बापा 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 मोरया रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती सदा सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणी हेची आता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुकुटी दळाळी कारुण्य सिंधू तुझ भूतकारी तुझ बीन शंभो मज कोण तारी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मिटवी तो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोणी जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी मोर्या मोर्या मी बाळताणे अन्याय माझे कोट्यान कोटी प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरुणी बुद्धिमतरे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख वगे देशांतरा पाठवे हे रंबा गणनायका शिवसुता भक्तान बहुतोषवी भक्तान बहुतोषवी नेत्री दोनैरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजरे माता शेंदुर पाजरे कविवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखोनी चिंता रे गोसावे सुत्र वासुदेव कविवरे त्या मोर्याला स्मरे त्या मोर्याला स्मरे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः आत्मा त्वं गिरिधामते सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजाते विषयोपभोगरचना निद्रा समाधि स्थिते संचार पदयो प्रदक्षिण विधे स्तोत्राणि सर्वां गिरो यद्यत् कर्म करोमि ततदखिलं शम्भो तवाराधनं शम्भो तवाराधनं करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयजं वा मानसं वा परादं विहितमवितं वा सर्वमेतत् क्षमस्व करुणाब्दे श्री महादेव शंभो हर हर करुणाब्दे श्री महादेव शंभो यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर प्रसिद्ध परमेश्वर
ओम यज्ञेन यज्ञमयदन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते अनाकं महिमाना सचन्त पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य सायेने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामन् काम कामाय मयं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराज्यमाधिपतमयं समन्तपर्याया ईशात सर्वोम सर्वायुष अन्तरा परार्दत पृथ्वी वै समुद्रपर्यन्ताया एकराळतेतरपेशो श्लोको विगितो मृता परिवेष्टारो मृतवसङ्ग्रहे अवेक्षितस्सकामर्प्रे विश्वदेवा सभाश्रिते ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि दन्ते प्रचोदयात् इति श्री सिद्धिविनायक संगाय सिपुरवाराय मुंबईचा राजाय मंत्रपुष्पेण समर्पयामि अवानं न दानामि तवार्चनं पूजं चैव न दानामि क्षम्यतां परमेश्वरं मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वरं महेश्वरं यत्पूजितं मया देवी परिपूर्णं तदोस्तु मे ओम गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च अगतां सुखसम्पत्ते पुण्यं तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि आयु आरोग्य देहि बुद्धि देहि सर्वं कामं च देहि मे यस्यं स्मृतं तना मोक्ता पूजा क्रियानुन्यं सम्पूर्णतं याते सद्यो वन्दे तमुजनम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष रक्ष गजेश्वर अपराध सहस्राणि क्रियन्ते हर्निश मया दासोऽयमते मां मत्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर गणपती बाप्पा मंगल मूर्ती 22 फूट वाला की मुंबईच्या राजाचा विजय असो। हे श्री जगतपितृ वंदे पार्वती परमेश्वर सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता हरिहरा दिनदिवळांचे कैवारे आणि पापाचे विनाशकारी तीन ताळात मालक स्वर्ग मृत्यू आणि पाताळ शालिवान शके 1946 क्रोधीकृत नाम संवत्सरी 281 दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्ष तिथो व्यासबदन गुरुपौर्णिमा निमित्त आज या ठिकाणी सालाबादा परभणी यावर्षी लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ गणेशगली मुंबईच्या राजा पाद्यभोजन सोहळा निमित्त आपल्या या ठिकाणी देवी देवतांनी या ठिकाणी वंदन करून या ठिकाणी आपली स्थापना केलेली आहे ते मान्य करून घे। प्रथम पूजा मानाचा नारळ म्हणजे आपला जागेवलाचा नारळ लिहिला जातो। मुंबादेवी महालक्ष्मी यांचं मानपान या ठिकाणी श्रीफळाच्या स्वरूपामध्ये नारळाच्या स्वरूपामध्ये दिलेलं आहे ते मान्य करून घे। या शुभ प्रसंगी या भक्तांच्या तुझ्या सेवेमध्ये आणि भक्तीमध्ये जे काय वेळी वाकडी सेवा केलेली आहे ते चूक तुझा पदरात घालून तू पूजा उपकृत घ्यावी। ब्राह्मणोद्वारा मंत्रोच्चारामध्ये वेदानामध्ये रस्वदीर्घामध्ये पण त्रुटी जाणवली असतील त्याही चुका तुझा पदरात घालून ती पूजा उपकृत गोड मानून घ्यावी। लहान आणि मोठ्यांपासून मोठ्यांपासून तोरांपर्यंत जे काय दुखणं असेल त्या दुखणाचे निवारण करून त्यांना आरोग्याने परिपूर्ण करून घे। त्यांच्या या वास्तव्यात जाणारी कुठल्याही प्रकारची तत्पीडा ग्रहपीडा वृद्धपीडा बालपीडा प्रेतपीडा नजरपीडा आणि येणारी कोणत्याही प्रकारची महामारी नैसर्गिक आपत्ती असते त्याच्यापासून सर्व त्यांचे रक्षण करते राहा। त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये आणि क्रीडा क्षेत्रामध्ये येणारे कुठल्याही प्रकारचे अडथळे असतील ते दूर करून त्यांच्या बुद्धिमत्तेला चांगली प्रेरणा देऊन हे गणपती बाप्पा तुझ्या 14 विद्या आणि 64 कला त्यांच्या अंगीकृत लाभू दे। आपल्या कृपेने जो काही नोकरी धंदा कामधंदा व्यवसाय सांभाळत आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्यांना आर्थिकदृष्ट्या यश आणि बळकटी देऊन योग्य दिशा योग्य मार्ग त्यांना दाखवा। त्यांच्या मनातील जी काय मनोवांछित मनोकामना आहेत त्याही लवकरात लवकर परिपूर्ण करून घ्या। मंडळातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी देणगीदार वर्गणीदार सजावटदार मूर्तिकार तसेच मंडळाचे हितचिंतक यांच्याही शुभकामामध्ये येणारे कुठल्याही प्रकारचे अडथळे असतील ते दूर करून त्यांच्या मंगल कार्याला त्यांच्या मंगल कामाला आपला हातभार लावायचा आहे। जातील त्या ठिकाणी सर्व त्यांच्या पाठीशी राहून सर्व त्यांचे रक्षण करते राहा। तसेच त्यांच्या या वास्तू संबंधित इडेपासून होणारी जी काय पिढा त्या पिढीचाही निवारण करून त्यांच्या या राहत्या जागेमध्ये सुख शांती आयु आरोग्य ऐश्वर्य संतती समृद्धी लाभू दे आणि त्यांचं सौभाग्य
या ठिकाणी राहू दे आणि आतापर्यंत जशी कृपादृष्टी या कुटुंब परिवारावरती मंडळातील कार्यकर्त्यांवर ठेवली ह्याच्याही पेक्षा चांगली कृपादृष्टी या परिवार ठेवा आणि अशीच सेवा या भक्तांकडनं वर्षोनवर्ष करून घ्या.